बाबांनी बनवलं डिनर. रविवारची सकाळ होती. आज गट्टू चिंकी सुद्धा खूप खुश होते. बाबा आज सगळ्यांना मूवीला नेणार होते. सोबतच डिनरही करवणार होते. सगळे जवळपास तयार होते. पण तेवढ्यात बाबांच्या ऑफिसमधून त्यांना फोन येतो. आय एम सॉरी मुलांनो, मला ऑफिसला जावं लागेल अर्जंटली. काय? पण का बाबा, आज तर रविवार आहे. हो बाबा, आम्ही किती प्लॅन केला होता. सॉरी मुलांनो, मला माहिती आहे की मी एवढ्या दिवसात तुम्हाला वेळ देऊ शकत नाहीये आणि आज रविवारचंही मला जावं लागतंय, पण जावं लागेल. गट्टू चिंकी बाबांचं बोलणं ऐकून खूप उदास होतात आणि काहीच बोलत नाहीत. अरे मुलांनो, असे उदास नका हो. आपण पुढच्या रविवारी एकत्र बाहेर जाऊया, ठीक आहे? आईच्या समजावण्यानंतर गट्टू चिंकीने मानलं खरं, पण ते दोघं खूप उदास झाले होते. बाबा ऑफिसला निघून जातात. तर जातात, पण रस्त्यात त्यांच्या डोक्यात हेच विचार सुरू होते की गट्टू चिंकी किती नाराज झालेत बरं. त्यांनी ठरवलं की लवकर घरी जायचं आणि गट्टू चिंकीसाठी सरप्राईज डिनर बनवायचं. हॅलो, हां, मी आज संध्याकाळी लवकर घरी येईन आणि सगळ्यांसाठी छान डिनर बनवेन. सकाळी माझ्यामुळे गट्टू चिंकी नाराज झाले होते ना. अरे वा, ही तर मस्त कल्पना आहे. हा, पण संध्याकाळी एक काम कर, गट्टू चिंकीला संध्याकाळी घेऊन 2 तास कुठेतरी बाहेर जा. म्हणजे तेवढ्या वेळात घरी येऊन मी जेवण बनवेन आणि जेव्हा तुम्ही घरी याल तेव्हा तुम्हाला सरप्राईज मिळेल. हो हो, तेच योग्य राहील. आणि हो, मी एक छान मूवी डिसाईड करतो जी आपण मिळून पाहूयात, छान जेवण करत करत. ठीक आहे, ठरलं तर मग. तुम्ही लवकर काम संपवून घरी या. आणि हो, तुम्ही काय बनवणार आहे ते सांगा मला, म्हणजे सगळं सामान आणते मी. अगं नाही, मी आज स्पेशल चायनीज बनवणार आहे आणि त्यासाठी लागणारं सामान येताना घेऊन येईन. बर, ओके, ठीक आहे. मग प्लॅन प्रमाणे आई गट्टू चिंकीला घेऊन बाहेर शॉपिंगला निघून जाते आणि तोपर्यंत बाबा घरी येतात. गट्टू चिंकी अजूनही उदास होते. चला सुरू करूया बाबांचं स्पेशल चायनीज डिनर. सगळ्यात अगोदर बाबा सगळ्या भाज्या धुवून घेतात. त्यानंतर गाजर आणि सिमला मिरचीला बाबा आपल्या स्टाईलने चॉप करतात. मग बाबा आपल्या आवडीच्या गाण्यांची प्लेलिस्ट काढतात आणि जुनी गाणी सुरू करतात. चला, या भाज्या तर कट झाल्या. आता वेळ आहे नूडल्स बॉईल करायची. बाबा एक पाकिट नूडल्सचं काढतात आणि एका मोठ्या भांड्यात नूडल्स टाकून थोडंसं तेल आणि मीठ टाकतात. जोपर्यंत हे बॉईल होतंय तोपर्यंत मी चिली पनीर बनवतो. एकीकडे नूडल्स बॉईल होत होते तर दुसरीकडे पनीर पॅनमध्ये फ्राय होत होते. मग बाबा बॉइल्ड नूडल्स घेतात आणि पॅनवर शेफ सारखं अगदी त्याला टॉस करतात. नूडल्सला खूप छान स्मोकी वास येत होता. वाह, वास तर खूप छान येतोय. असं वाटतंय की टेस्ट सुद्धा खूप छान असणार आहे. हे खाऊन गट्टू चिंकीच्या सगळ्या कंप्लेंट्स दूर होतील. चला, सगळं जेवण फायनली बनवून तयार आहे. आता फक्त टेबलवरती सगळं घेतो. सगळे आता येतच असतील. तिकडे दुसरीकडे गट्टू चिंकी आणि आई शॉपिंग करून परत आले होते. आई पाहते की गट्टू चिंकीचा मूड अजूनही सकाळसारखाच खराब आहे. ती त्यांना समजवायचा प्रयत्न करते. अरे मुलांनो, तुम्ही अजून असे उदास आहात? हे बघा, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आता मूड चांगला तरी करा. नाही आई, आम्ही बाबांवर चिडलोय आणि आम्ही असेच उदास राहणार. हो आई, आम्ही नाही ऐकणार. काही झालं तरी आम्ही खूप चिडलोय. ओहो, चला बघूया. कदाचित तुम्ही विसरून जाल. इतकं बोलून आई स्माईल करून गेट उघडायला पुढे जाते आणि गट्टू चिंकीच्या काही लक्षात येत नाही. दार उघडताच खूप छान असा वास गेटपर्यंत येतो. अरे, हा वास आपल्या घरातून येतोय. पण कसं? आपण तर आत्ताच घरी येतोय आणि आईने अजून काही बनवलंही नाहीये. तेवढ्यात बाबा आतून बाहेर येतात. त्यांनी शेफ सारखा छान ॲप्रन घातला होता आणि टेबलवर छान गरम गरम चायनीज जेवण होतं. सरप्राईज! गट्टू चिंकी खूप खुश होऊन जातात आणि धावतच जाऊन बाबांना मिठी मारतात. वाव, बाबा, हे किती मस्त सरप्राईज होतं. खाण्याच्या वासाने तर मला भूक लागलीये. पण बाबा, तुम्ही तर ऑफिसला गेले होते. मग घरी कधी आलात आणि हे सगळं कधी बनवलं? मुलांनो, मी गेलो तर होतो खरा, पण मला तुमचे हे उदास चेहरे सारखे सारखे दिसत होते. म्हणून मी हे सगळं करायचं ठरवलं
आणि घरी लवकर आलो, कारण तुमचे हे हसणारे चेहरे पाहायला मिळतील. बाबांचं हे बोलणं ऐकून गट्टू आणि चिंकी एकमेकांकडे पाहून स्माईल करतात. तर मग सांगा गट्टू चिंकी, तुम्ही दोघं अजूनही रागावलात? मला तर नाही वाटत, कारण तुमचा चेहरा तर काहीतरी वेगळंच सांगतोय. आईला हे सगळं आधीच माहित होतं. हो गट्टू, ह्या प्लॅनमध्ये मी बाबांसोबत होते. चला बाबा, सगळे काही बोलतच बसणार का? चला टेबलवरती बसायला. आणि तोपर्यंत मी एक छान मूवी लावतो. सगळे मिळून आपण मूवी बघूया आणि जेवण एन्जॉय करू, काय? गट्टू चिंकी खूप खुश होतात आणि आईसोबत ते जेवण सर्व करतात. वाव, हे जेवण तर खूप मस्त आहे. हो खरंच, हे आजपर्यंतचा सगळ्यात बेस्ट डिनर आहे बाबा. मग काय होतं, सगळी फॅमिली आनंदाने जेवण आणि मूवी एन्जॉय करतात. इंडियन फूड वर्सेस चायनीज फूड. गट्टू आणि चिंकीला तशा सगळ्याच गोष्टी पसंत होत्या, जसं की खेळणं, उड्या मारणं, नाचणं, गाणं, नवी ठिकाणं बघणं आणि अशा भरपूर गोष्टी. दोन्ही मुलं इतकी गोड आणि चंचल होती की त्यांच्या फेवरेट गोष्टी सुद्धा खूप लवकर बदलायच्या. जसा एक दिवस शाळेत लंच ब्रेक झाला तर सगळी मुलं डबा उघडून जेवायला एकत्र आली. निलेश, भूषण, बंटी, आपले लाडके गट्टू चिंकी सगळ्यांनी एक एक करून आपला टिफिन उघडला. आज मी डब्यात आणलाय मंचुरियन. वाव, इट्स सो यमी. आणि तू काय आणलंस भूषण? माझ्या डब्यात आज आहे नूडल्स. आणि सगळ्यांच्याच डब्यात चायनीज फूड दिसत होतं. पण अजूनही गट्टू चिंकीचा डबा उघडायचा बाकी होता. तेव्हा एक्साइट होऊन निलेश त्यांना म्हणाला, अरे गट्टू चिंकी, तुम्ही तुमचे डबे उघडा, बघूयात तरी आज काय खास आहे तुमच्या डब्यात. हो हो, तुमच्या डब्यात काहीतरी नेहमीच हटके असतं. बंटीने असं म्हटल्यावर सगळेजण गट्टू चिंकीकडे बघू लागले. पण कदाचित गट्टू चिंकीला अगोदरच डब्यात काय आहे ते माहिती होतं, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर काही एक्साइटमेंट नव्हती. दोघांनी सोबतच डबा उघडला आणि सोबतच उत्तर दिलं, ओफो, बटाट्याची भाजी आणि पोळी आणि गाजराचे काही तुकडे. सगळे जोरदार हसू लागले. गट्टू चिंकी आणि त्यांचे सगळे मित्र खूप हसू लागले. गट्टू चिंकी, तुम्हाला मंचुरियन खायचं असेल तर यातून खा. आणि हो, नूडल्स पण आहेत, खूप टेस्टी आहेत. सगळ्यांनी निलेश आणि भूषण यांच्या डब्यातलं चायनीज खाणंच जास्त पसंत केलं. बघता बघता सगळं चायनीज फूड फस्त झालं आणि गट्टू चिंकीचा टिफिन ज्यात पोळी भाजी होती त्याला कोणी हातही नाही लावला. घरून आणलेला डबा गट्टू आणि चिंकी जसाच्या तसा परत घेऊन आले. आईने जेव्हा बघितलं तेव्हा तिला लक्षात आलं की गट्टू चिंकीने डब्यातली भाजी पोळी तशीच ठेवली आहे, काहीच खाल्लेलं नाहीये. हे बघून आईने गट्टू चिंकीला हाक मारली, गट्टू चिंकी, बाळांनो जरा इकडे या. गट्टू चिंकी पळतच आईकडे आले आणि जेव्हा आईच्या हातात त्यांनी डबा बघितला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता आई रागावणार आहे. गट्टू चिंकी, तुम्ही शाळेत डबा नाही खाल्ला? डब्यात तर सगळं तसंच आहे. हे आई, ते आम्ही विसरलो. चल चिंकी. गट्टू आणि चिंकी बाहेर पळू लागले आणि जेव्हा आईनं विचारलं तेव्हा चिंकीनं पळतच उत्तर दिलं, अरे, आता कुठे जाताय? खेळायला जातोय आई, ग्राउंडवर. पण जेवण खाल्लो ताई. आई काही जास्त विचारणार तेवढ्यात गट्टू चिंकी निघूनही गेले होते. या प्रकारे आईची बोलणी खाण्यापासून ते दोघे वाचले होते. दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकच्या वेळी सगळेजण परत एकत्र आले आणि आज सुद्धा गट्टू चिंकीने सोडून बाकी सगळ्यांनी काही ना काही चायनीज आणलंच होतं. पण यावेळी गट्टू चिंकीने दोघांनीही आपला डबा उघडला नाही, कारण त्यांना माहिती होतं की आजही काहीतरी हेल्दीच खाणं असेल. आजपासून माझ्या फेवरेट गोष्टींच्या लिस्ट मध्ये मी चायनीज फूड सुद्धा ऍड केलंय. हो, मला पण मंचुरियन खूप आवडतं. हे नूडल्स तर खूप टेस्टी होते. जो एकदा चायनीज फूड टेस्ट करतो त्याचं हे नेहमीचं फेवरेट फूड होऊन जातं. आजही सगळ्यांनी मिळून निलेश भूषणच्या डब्यातले चायनीजचे मेनूच संपवले. आज तर बंटीनेही नूडल्स आणले होते. घरी जाता जाता गट्टू चिंकी गप्पा मारत होते की त्यांनाही आता चायनीज खाणं खायचं होतं. पण आईला कसं म्हणणार की डब्यामध्ये चायनीज बनवून दे म्हणून? हा खूप मोठा प्रश्न त्या दोघांच्या समोर होता.
चिंकी, मला मंचुरियन खूप आवडले. मला तर पोट भरून चायनीज खायचंय. मला पण नूडल्स खूप आवडले, पण आई आपल्याला डब्यामध्ये असं काही देणार नाही. आयडिया, आपण आईला सांगू की कुठल्याही चायनीज फूड असलेल्या हॉटेलमध्ये चल, म्हणजे आपण पोटभर नूडल्स आणि मंचुरियन खाऊ शकू. गट्टू चिंकी घरी जाताच आईने त्यांना अडवलं आणि विचारलं. आज डबा खाल्ला की नाही, दाखवा बरं. आई दोघांचा डबा उघडून बघते तर आजही तसाच डबा होता. तुम्ही जेवण का नाही करत? तेव्हा चिंकी सांगते की ते सगळे मित्र एकत्र होऊन जेवण जेवतात आणि त्यांच्या जेवणातच गट्टू चिंकीचं जेवण होतं. पुढे चिंकी हॉटेलमध्ये जाण्याविषयी बोलते. आई, मला आणि गट्टूला चायनीज फूड खायचंय. उद्या आपण हॉटेलमध्ये जाऊयात, जिथे पोटभर चायनीज मिळेल. हो आई, नूडल्स तर माझे फेवरेट आहे. मला खायचे ते. नाही बाळांनो, ते आपल्यासाठी हेल्दी नाहीयेत. आपलं इंडियन फूड खूप हेल्दी असतं. तुम्ही जर हे खाल्लं तर तुमची तब्येत खूप चांगली राहील. आईने लाख वेळा मना करून सुद्धा गट्टू चिंकी काही ऐकत नाहीत. त्यामुळे आई सुद्धा तयार होते आणि गट्टू चिंकी खुश होतात. पण फक्त एकदाच मी तुम्हाला चायनीज खायला नेतीये. तेवढ्यात त्यांची डोरबेल वाजते आणि गट्टू दरवाजा उघडतो तर पाहतो की त्यांची मावशी खूप सारे गिफ्ट्स घेऊन आली आहे. हे बघा बाळांनो, मी तुमच्यासाठी खायला मस्त गोष्टी आणल्यात. नाही ताई, गट्टू आणि चिंकीला चायनीज फूड आवडतं. ते शुद्ध तुपातले लाडू, बर्फी असं काही खात नाही. अच्छा ठीक आहे, मी खूप मस्त मस्त पदार्थ बनवते, फक्त आपल्या दोघींसाठी. मावशीने आईची मदत घेऊन पनीरचे एवढे काही पदार्थ बनवले की गट्टू चिंकी पळतच तिकडे आले आणि खाण्यावर असे काही तुटून पडले की चायनीज फूड विसरूनच गेले. त्यानंतर मावशीने खूप मस्त फ्रूट सॅलड बनवलं, पराठे बनवले आणि अशा भरपूर गोष्टी बनवल्या ज्या खूप स्वादिष्ट होत्या. बाळांनो, सगळ्यात चांगलं आणि शरीराला आवश्यक असं जर काही असेल तर ते आहे इंडियन फूड. चायनीज फूड लागायला थोडंसं टेस्टी लागत असेल, पण त्यामुळे आपल्या शरीराला खूप नुकसानही होऊ शकतं. तेवढ्यात घरच्या फोनची बेल वाजते आणि आई तो फोन उचलते. फोनवर भूषणची आई बोलत होती. बोलून आई परत गट्टू चिंकी आणि मावशीकडे आली आणि म्हणाली. गट्टू चिंकी, तुमचा मित्र आहे ना भूषण, त्याच्या आईचा फोन आला होता मला. भूषणच्या पोटात खूप दुखतंय. तो सुद्धा 2-3 दिवसांपासून चायनीज फूड खात होता. आता समजलं गट्टू चिंकी की कशा प्रकारे आपलं इंडियन फूड सगळ्यात चांगलंय. गट्टू चिंकी विचारात पडतात की चायनीज फूड खावं की खाऊ नये. दुसऱ्या दिवशी मावशी बरोबर सगळे हॉटेलमध्ये गेले होते. आज मावशीला आईकडून पार्टी होती. गट्टू चिंकीही सोबत आले होते. गट्टू चिंकी, चला सांगा, तुम्हाला काय खायला आवडेल? मंचुरियन की नूडल्स, काय खायचंय? गट्टू चिंकीने 1 मिनिटासाठी विचार केला आणि मग दोघे म्हणाले. नाही आई, आम्हाला चायनीज नाही खायचं. आम्हाला इंडियन फूडच खायचंय, जे एकदम टेस्टी आणि शरीराला चांगलं असतं. मग काय, त्यानंतर सगळ्यांनी त्या हॉटेलमध्ये इंडियन फूड एन्जॉय केलं.